तर शैक्षणिक प्रश्नांवरून युवा सेना मुंबईत मोर्चा काढणारे युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येईल। शिक्षणाचा गोंधळ महामोर्चा आज त्यांच्या नेतृत्वात निघणार आहे। गिरगाव चौपाटी ते मरीन लाईन्स असा हा मोर्चा असणार आहे। कोणताही अनुचित प्रकार यात घडू नये यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आणि असाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा दाते यांनी। शिक्षण क्षेत्रात चालत असलेल्या गोंधळाच्या विरोधात आज युवा सेनेचा मोर्चा आहे। KG to PG असा मोर्चा असणार आहे आणि स्वतः युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत। गिरगाव चौपाटी ते मरीन लाईन्स असा हा मोर्चा असणार आहे आणि काही वेळेतच या मोर्चाला सुरुवात होणार आहे। एकूणच गिरगाव चौपाटीचा हा सगळा परिसर आहे आणि संपूर्ण परिसर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी भगवामय झालेला पाहायला मिळतोय। शिवसेनेचे झेंडे, पताके आणि बॅनर्स जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी लावलेले पाहायला मिळतात। तर दुसरीकडे तुम्ही पाहू शकता गिरगाव चौपाटीच्या संपूर्ण परिसरामध्ये आज मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय। या ठिकाणी मोर्चामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपूर खबरदारी जी आहे ती मुंबई पोलिसांनी घेतली आहे आणि त्याचमुळे पोलिसांचा हा ताफा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या जे काही कारभार सुरू आहे, जो काही गोंधळ सुरू आहे, त्या गोंधळाच्या विरोधात युवा सेनेनं आवाज उठवलाय आणि स्वतः युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करतील। काही वेळेतच गिरगाव चौपाटीपासून हा मोर्चा जो आहे त्याला सुरुवात होणार आहे। कॅमेरामॅन राजेश धोत्रेसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई।